अमरावतीमधून एक संतापजनक प्रकार समोर आलाय। अमरावती जिल्ह्यामध्ये बोगस खत विक्रीचा हा सगळा प्रकार आहे। मिश्र खतांच्या नावाखाली चक्क माती विकली जात होती। माती मिश्रित खताच्या 5400 बॅग विकल्याची माहिती समोर आली, तर खताच्या नावाखाली माती भरून शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे। मे रामा फर्टिकेम लिमिटेड कंपनीचा हा सगळा प्रताप आहे। कृषी विभागाच्या वतीने संबंधित कंपनी आणि विक्रेत्यावर देखील आता कारवाई करण्यात आलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी, अमरावतीमध्ये शेतकऱ्यांची फसवणुकीचा हा मोठा धक्कादायक प्रकार। अमरावती जिल्ह्यात बोगस खत विक्रीचा हा पर्दाफाश करण्यात यश आलाय। मिश्र खतांच्या नावाखाली चक्क माती विकली जात होती। माती मिश्रित खताच्या 5400 बॅग विकल्याची माहिती समोर आली। खताच्या नावाखाली माती भरून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू होती। सूरज दहाट आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याकडून या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात। सूरज, शेतकऱ्यांची मोठी फसवणूक या सगळ्याच्या माध्यमातून होत होती। बोगस खत विक्रीचा प्रकार, या प्रकाराच्या संदर्भातले अधिकचे अपडेट काय मिळतात? नक्कीच आपण जर बघितलं तर मंगरुळ चव्हारा या भागातील शेतकऱ्यांना जो आहे ज्या खतावर काही प्रमाणात संशय आलेला होता, कारण का माती मिश्रित संपूर्ण ही डीएपी खत आहे असा जो या ठिकाणी काही शेतकऱ्यांना निदर्शनात आलं होतं। मात्र त्यामध्ये जर पाहायला गेलं तर या ठिकाणी कृषी विभागाकडे तक्रार केल्यानंतर जे आहे अतिशय संतापजनक या ठिकाणी प्रकार समोर आलेला आहे। धक्कादायक म्हणजे आपण जर बघितलं तर 5400 बॅगची जी विक्री सुद्धा करण्यात आली होती। यामुळे अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी फटका बसलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की खतांचे मोठ्या प्रमाणात भाव वाढलेले अशातच शेतकऱ्यांचं या लाखो रुपयाचं या ठिकाणी नुकसान झाले आहे। मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर आणखी काही असा काही प्रकार जिल्ह्यातल्या आणखी काही तालुक्यामध्ये सुरू आहेत का याची देखील तपास जो आहे जो आता अमरावती कृषी विभाग करत आहे। मात्र आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे जे शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। अमरावतीच्या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी एका अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे जर बघितलं तर कंपनी विरुद्ध सुद्धा कारवाई करू असा जो इशारा आहे कृषी विभागाने सांगितलेला आहे। मात्र या ठिकाणी हजारो शेतकऱ्यांची या ठिकाणी फसवणूक झाल्यामुळे आता शेती पिकांचं देखील कारण का नुकसान होणार आहे। कारण का आपण जर पाहिलं तर वेळेत पिकांना जर खत मिळाले नाहीत तर मोठ्या प्रमाणात जी आहे खताची वाढ खुंटते किंवा मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान सुद्धा होतं। मात्र आता हे नुकसान भरपाई कोण देणार हा सुद्धा एक महत्त्वाचा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे। अगदी सूरज, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।